श्री स्वामी समर्थ मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. काय होतं, उन्हाळ्यामध्ये चपात्या ज्या शिल्लक राहतात ना, तर त्या खूप कडक होतात. आता हे कडक झालेल्या चपात्यांचं करायचं काय? आता आपण काय करतो, मऊ चपाती असली तर त्याचे पोहे करतो किंवा तुकडे असं शिजवतो. पण आता ह्या कडक झालेल्या चपात्यांची आज आपण रेसिपी पाहणार आहोत. तर मी त्यासाठी काय केले, गॅसवर कढई मांडून घेतली. कढईमध्ये आपल्या तेलातल्या किटलीतल्या 2 पळ्या तेल मी घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी मोहरी घातली, जिरं घातलं. जिरं मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये मी काय केलं, आलं आणि लसूण काय केलं होतं, मी खलबत्त्यामध्ये छान ठेचून घेतला होता, तो घातला. लसूण थोडासा जास्तच घालायचा, त्याने टेस्ट छान येते बरं का. आलं लसूण छान लाल झाला आहे, इथं तांबूस रंगावर झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी काय केलं, कढीपत्ता घातला. कढीपत्ता एकदम ताजा फ्रेश असा कढीपत्ता घातला आहे मी. आणि आता ह्याच्यामध्ये मी काय केलं होतं, 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे बारीक चिरून घेतले होते, ते घातले तर. आणि ह्या हिरव्या मिरच्या म्हटलं ठसका उठल जास्त, त्याच्यामुळं मी काय केलं, ते थोडंसं उशिरा घातल्यात. फोडणीत घातले ते ठसका उठतो म्हणून मी थोडंसं टोमॅटो घातल्याच्या नंतर ते बाजूला सारलं आणि नंतर त्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे. आता हिरवी मिरची टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. त्या टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे. नंतर मी ह्याच्यामध्ये हिंग घातला. फोडणीत घालायचं राहिलं होतं हिंग, तो आत्ता घातला मी. आणि छान असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो एकदम मस्त मऊ असं इथं झालं पाहिजे. नंतर त्यामध्ये हळद घातली. हळद घातल्याच्या नंतर लगेचच त्यामध्ये मी काय केलं, चवीनुसार मीठ घालून घेतलं. मीठ हळद घातल्याच्या नंतर ते छान असं फोडणीमध्ये परतून घ्यायचे, हळद आणि मीठ दोन्हीही. आणि आता इथं हळद आणि मीठ परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाणी घालताना चपाती कितपत येतं, चपातीचे तुकडे आपण करून घेतलेले त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचे, त्याच्या अंदाजानुसार. आता इथं मी पाणी घालून घेतले त्याच्यामध्ये टोमॅटो फोडणीमध्ये. आणि ह्यात मी काय केली होती, अर्धा तास ना तुरीची डाळ भिजत घातली होती, ती डाळ घातली आहे. पाऊण वाटी इथं तुरीची डाळ ही भिजत घातलेली ती घातली आहे मी. आता ती छान काय करायचं, त्याला उकळी येऊन द्यायची आहे. आता इथं छान मोहरलं गेलं आहे आपलं, हे वरण म्हटलं तरी चालेल. आणि आता इथं उकळी फुटलेली आहे डाळीला. आणि आता या ठिकाणी काय करायचं, हे कडक झालेले आपण जे तुकडे करून घेतले होते की नाही चपातीचे, ते तुकडे त्याच्यामध्ये घालायचे. आणि हे कडक झालेले चपातीचे तुकडे छान त्या पाण्यामध्ये किंवा त्या वरणामध्ये शिजवून घ्यायचे, त्या तुरीच्या डाळीमध्ये. हे तुरीच्या डाळीमध्ये शिजवलेले हे चपातीचे तुकडे एकदम आपण वरणफळं कसे करतो अगदी तसेच लागतात बरं का. चकोल्या करतो की नाही आपण, वरणातल्या चकोल्या, हां, त्या चकोल्यासारखेच लागतात बरं का चवीला एकदम. मग अशा पद्धतीने ही कडक झालेल्या चपात्यांचे असे वरणफळं म्हणा किंवा चकोल्या म्हणा करून खायच्या, आणि त्या खूप छान लागतात. एकदम वेगळी अशी टेस्ट येते. पोहे न करता अशा पद्धतीने कडक झालेल्या चपात्यांचे तुकडे करायला काहीच हरकत नाही आहे. तर उन्हाळ्यामध्ये ही नाश्ता एकदम मस्त असं होतो. आता इथं आपले तुकडे छान शिजलेले आहेत, चपात्या छान शिजलेले आहेत, कडकपणा पूर्ण दूर होऊन ते मऊ झालेले आहेत. आता ह्या शिजल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये काय केलं मी, शेवटी कोथिंबीर घातलेली आहे. आणि हे तुकडे खायला एकदम अप्रतिम लागतात बरं का. ह्याला तुम्ही चपातीचे वरणफळं किंवा चकुल्या असंही म्हणू शकतात. तर आता या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीच्या चपातीच्या चकोल्या तुम्ही पण करून पहा. आणि हो, माझा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करायलासुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.